पाहू शकता बिल्लेरी येथे आज अतिवृष्टी झाल्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे. पाहू शकता इथे 1 महिन्यापासून काम चालू होतं आमचं. गांधी भाऊ, नारायण भाऊ, बंडू भाऊ, चरण भाऊ 1 महिन्यापासून पाठपुरावा म्हणजे मेहनत करत होते रस्त्यासाठी. यांनी दगड 1 महिन्यापासून डोंगरावरून दगड आणून दगड कॉन्क्रीट रोड तयार केलेला आहे. पण कॉन्क्रीट रोड कुठे आहे कुठेच काही दिसत नाही आणि जाण्या येण्याचा मार्ग आता सध्या बंद झालेला आहे. एक आता हे पाहू शकता हे वस्तीवर जाणारे लोक इथे थांबलेले आहे. 1 तासापासून इथे अटकून बसलेला आहे. नदीला पाणी पाहू शकता, नदीच्या वरती पाणी चालू आहे. खूप नुकसान झाले आहे. पाहू शकता इथे आता जे कार्यकर्ते यांना इमर्जन्सी काम असल्यामुळे ते एवढ्या पाण्यातून जात आहे. यांना नाही सांगितले तरी ते आता जीवाचा धोका करून ह्या नदी पार करत आहे. आम्ही पुन्हा रिक्वेस्ट केली त्यांना, पाणी खूप आहे, डोक्याच्या वरती पाणी आहे, पण तरी हे 2 कार्यकर्ते आमचे ऐकायला तयार नाही. त्यांना तिकडे इमर्जन्सी काम असल्यामुळे नदीतून नदी पार करत आहे. पाहू शकता नदी जमीनच्या लेवलनं चालू आहे. गावातली नदी खूप शेतकरी आमच्या इथे अटकून बसलेला आहे. गावकरी पूर्ण इथे थांबलेले आहे. शेतात जायला यायला आता 1 तासापासून इथे अटकून बसलेला आहे. खूप पाणी असल्यामुळे इथे गावकरीचा संपर्क आता तुटलेला आहे. पाहू शकता पुढचे आमचे 2 कार्यकर्ते आता भिलदरी शेप्याबाद येथे अतिवृष्टीमुळे खूप शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तात्काळ नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाने दखल घ्यावी. अनेक शेतकऱ्यांचे अद्रक व मक्याच्या पिकांचे नुकसान झाले. विजय वैष्णव, भिलदरी उपसरपंच.